सभापती महोदय, आज ही उद्योग विभागाची एक चर्चा, अल्पकालीन चर्चा लावलेली आहे. मागच्या अधिवेशनात सुद्धा लावलेली होती. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात थेट परदेशी गुंतवणूक समभागाची 1,34,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे. आणि आकडेवारीनुसार जर देशाच्या पाहिलं तर 32% गुंतवणूक ही भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती झालेली आहे. परंतु तोच दुसरा जर विचार पाहिला तर आमच्या अमरावती विभागामध्ये एवढ्या मोठ्या गुंतवणुकीमधून काहीही गुंतवणूक अमरावती विभागात झाली नाही. पर कॅपिटा इन्कम जर अमरावती विभागाचं जर पाहिलं तर राज्यातल्या सर्वात कमी इन्कम आमच्या अमरावती विभागाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या अमरावतीला खऱ्या अर्थानं उद्योग वाढीसाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न होताना दिसत नाही. आज आमच्या अमरावतीला जे जागा वाटप झालेलं होतं त्यात जर 3 वेगवेगळ्या याच्यात झाले होते, तर आज तिथं वाटपासाठी म्हणजे जे भूखंड होते ते भूखंड जवळपास संपलेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये एक मेगा टेक्स्टाईल पार्क मित्रा हा अमरावतीमध्ये निर्माण केला माननीय पंतप्रधान मोदयांनी. आणि त्याच्या आधी जवळपास 3,000 हेक्टर जागा नोटिफाईड केलेली होती आणि त्यातली 400 हेक्टर जागा मित्रा पार्कसाठी घेतली. आज आता जर पुढं डेव्हलपमेंट आमच्या अमरावती विभागाचं किंवा अमरावती MIDCचं जर करायचं म्हटलं तर आमच्याजवळ जागा शिल्लक नाही आहे. माझा सर्वात पहिला प्रश्न मंत्री महोदयांना पहिला प्रश्न हा आहे की आज जी नोटिफाईड 3,000 होती त्यातली 400 हेक्टर आपण घेतलेली आहे. 2600 हेक्टर नोटिफाईड जागा जी आहे ती तातडीनं आपल्याला अधिग्रहित करणं गरजेचं आहे, किंवा मग भविष्यात अमरावतीमध्ये उद्योगच येऊ शकणार नाही. जी जागा आयडेंटिफाईड केलेली आहे ती जागा घेणं खरं तर गरजेचं आहे. आज अमरावतीमध्ये आपण जर पाहिलं तर आमच्या इथं टेक्स्टाईल जुना महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेला टेक्स्टाईल पार्क होता, तो पूर्ण चालू झाला नाही. त्याच्यात एक मोठा उद्योग आमच्या इथं आला होता रेमंडचा, त्याला 500 एकर जागा आपण दिलेली होती. 500 एकरपैकी 38 एकरवर त्यांनी प्रोजेक्ट चालू केला, तो फुल प्लेज चालू केला नाही. त्याला गती देण्याची गरज आहे. भारत डायनामिक्सने 500 एकर जागा घेतली होती. 500 एकर जागेपैकी ती जागा त्यांनी तशीच ठेवलेली आहे. त्यांना पुन्हा आपल्याला बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना उद्योग चालू करण्याची विनंती करण्याची आहे. तसंच जर पाहिलं तर ह्या सर्व गोष्टीसाठी आपण मागच्या वेळेस बोलले होते की अमरावतीला मी सर्व अधिकारी घेऊन येतो आणि बैठक करू आणि त्याच्यानंतर आपण या अमरावतीच्या MIDCचा किंवा उद्योगाच्या डेव्हलपमेंटसाठी आपण प्रयत्न करू. परंतु आपण जर पाहिलं तर आज जे काही ड वर्ग प्लस डी प्लस आमचा झोन आहे, तर आता D+ झोनमध्ये जे तुम्ही सबसिडी किंवा हे देता आणि आता Aमध्ये पण देता, जर Aमध्ये तुम्ही तर त्यांना काही सवलती दिल्या तर Dमध्ये कोण येणार आहे? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर पाहिलं पुणे असेल, मुंबई असेल, औरंगाबाद असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचं एवढं मोठं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागून राहिलं की तिथं गर्दी झालेली आहे. आणि आमच्यासारख्या ठिकाणी तिथं उद्योग येत नाही आहे. म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर उद्योग तिथंच देऊन राहिलो आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरही करोडो लाखो रुपये खर्च करून राहिलो. जर हे पैसे जर तुम्ही त्या पद्धतीनं आमच्या इकडे जर इन्व्हेस्ट केले, ती जर सबसिडी किंवा त्यांना ज्या सवलती द्यायच्या आहेत त्या जर जास्ती दिल्या तर सर्व समतोल विकास सुद्धा होणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या बांधकामाच्या अटी D+ साठी टाकल्या आहे तिथं 40% BCC म्हटलं तुम्ही कॉमन ठेवलं आहे. A साठी ती आहे, B साठी ती आहे, C साठी ती आहे, D साठी पण ती आहे. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की D साठी BCCचा जो तुमचा नियम आहे त्याला तुम्ही कमी करायला पाहिजे, तो 10% करायला पाहिजे. परंतु त्याच्यात तुम्ही विक्री न करण्यासाठी तुम्ही त्याच्यात 10 वर्ष तुम्ही विक्री करता येणार नाही अशी अट त्याच्यात तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर बाकीचे जे काही प्रश्न आहे ते मी तुम्हाला माझ्या बोला मी ऐक तुम्ही बाकीचे प्रश्न मी आहे असं बोलला म्हणून मी नाही, मी आता एवढंच सांगतो की माझ्या काही मागण्या आहेत
त्यातली सर्वात पहिली मागणी मी तुम्हाला केलेली आहे की आपण 300 हेक्टर जी नोटिफाय केली आहे त्यातली 400 हेक्टर आपण PM मित्रासाठी घेतली, तर ती PM मित्राच्या व्यतिरिक्त उरलेली 2600 हेक्टर आयडेंटिफाईड जी आहे तिला आता नोटिफाईड जी आहे त्याला आपण त्वरित प्रक्रिया करणं गरजेचं आहे, त्याला ताब्यात घेण्यासाठी. त्यानंतर दुसरा रेमंडवाल्यांशी आपण बैठक घेऊन रेमंडचा जो प्रोजेक्ट आहे त्यांची जागा घ्यायची नाही आहे, परंतु त्यांना विनंती देऊन त्यांना काय सवलती पाहिजे तो प्रोजेक्ट चालू झाला तर एक मोठा निर्णय आमच्या अमरावतीमध्ये होईल. तसंच भारत डायनामिक्सवाल्याला बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचं 1-1.5-2 वर्षाच्या आधी त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे टॅक्सेस लावता जोपर्यंत आमची इंडस्ट्री चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला ते टॅक्सेस वेव करा. तर त्यांच्याशी बोलून चर्चा केली तर कदाचित तो भारत डायनामिक्स 500 एकर जागा जी घेतलेली आहे ते तिथे येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री जर आम्हाला वाढवायची असेल तर एक आपण आणि मुख्यमंत्र्यांनी एखादा ऑटोमोबाईलमधला प्रोजेक्ट जर अमरावतीला आणला तर जवळपास 300-400 एन्सेलरीज युनिट त्याच्या निमित्तानं तिथं चालू होतील आणि ते करणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर 800 पर्यंतचे जे प्लॉट आहे ते तुम्ही मिलापच्या मार्फत इकडे अलॉट करता. माझी आपल्याला विनंती आहे की ते RO लेवलवर ते अधिकार आपण दिले तर त्याला एक थोडंसं चांगलं होईल. आणि फायर स्टेशन आमच्या इथं नाही आहे, डिव्हिजनल ठिकाण आहे, तर डिव्हिजनल फायर स्टेशन आपण तिथं केलं तर एक बरं होईल. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर मी मांडतो की लेबर ॲक्टमध्ये 20 किलोमीटर महानगरपालिका किंवा नगर परिषदच्या आत 20 किलोमीटरमध्ये जर इंडस्ट्री आहे तुमची हे MIDC येत असेल तर त्याला जे लेबर ॲक्ट आहे तो लेबर ॲक्ट त्याच्याप्रमाणे त्याला लागू होतो. माझं तुम्हाला विनंती आहे की D+ जो आहे त्याला त्या D+ मधून महानगरपालिका क्षेत्राच्या 20 किलोमीटर जे अंतर आहे ती अट जे आहे ती अट आपण ती रद्द करायला पाहिजे किंवा ते आपण लेबर डिपार्टमेंटला त्या पद्धतीनं पाठवायला पाहिजे की आमच्या D+ वेळ संपत चालली D+ बस एकच मिनिट अजून 2 सदस्य बोलणार आहेत. आणि त्यानंतर PM मित्राच्या संदर्भात आपण बरीच चर्चा केलेली आहे. तिथं आपण PMC नेमाचं कबूल केलं होतं. PMC नेमली म्हणून समजलं. तुमचे इथले मार्केटिंगचे जे डेप्टी CEO आहेत त्यांना मी फोन केला, परंतु कोण नेमलं त्यांनी काय केलं पुढं तिथं प्लॉट अलॉटमेंटसाठी ते काही माहीत नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की 30 जूनला आपण जे 590चे रेट केले होते 1221चे जे रेट होते आणि आपण कबूल केलं होतं की 30 जूनपर्यंत ते रेट 590 होते. आता 30 जूनला ते रेट पुन्हा संपलेले आहे. तर आज आपण ती घोषणा करावी की आपण त्या मागच्या अधिवेशनात मला सांगितलं होतं की 30 जून नंतर आपण पुन्हा 590चे रेट त्याला देऊ, तर ते 590चे रेट ते आपण देणार का ही माझी विनंती आहे. आणि तातडीनं एक बैठक आपल्या स्तरावर या संदर्भात लावावी. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य खोडके साहेबांनी अमरावतीच्या MIDCच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, परंतु अमरावतीच्या बाबतीमध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगेन की प्रकल्प आणण्याच्या बाबतीमध्ये नक्की आपण सकारात्मक खोडके साहेब विचार करू, परंतु 2025ला आपल्याकडे जी जिल्हा गुंतवणूक परिषद झाली अमरावती जिल्ह्याची त्याच्यामध्ये 2885 कोटीचे नवीन करार आपल्याकडे झालेले आहेत. म्हणजे 3000 कोटीची गुंतवणूक विभागात, त्याच्यामुळे 3000 कोटी रुपये ह्या संपूर्ण अमरावती विभागामध्ये येण्याचं निश्चित झालेलं आहे. PM टेक्स्टाईल पार्कच्या बाबतीमध्ये जो MIDCनं रेट केलेला होता तो 1200 पर्यंत होता, तो सन्मान्य सदस्यांच्या सगळ्यांच्या मागणीनुसार तो आपण 590 केला आहे आणि 30 जूनला त्याची मुदत संपते. ती मुदत 1 वर्षानं अजून वाढवून देण्यात येईल, त्याच्याबद्दल अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. रेमंड्सच्या बाबतीमध्ये रेमंड्स असेल किंवा भारत डायनामिक्स असेल या दोन्ही उद्योग समूहाच्या MDना बोलून यांच्याशी सकारात्मक चर्चा केली जाईल, त्यांना अजून काय दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका देखील आम्ही उद्योग विभाग म्हणून घेऊ. परंतु याच्यामध्ये D+ आणि A आणि Bचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी केला. D+ म्हणजे माननीय उपसभापती महोदय देखील राज्याचे उद्योगमंत्री राहिलेले आहेत. D+ म्हणजे जास्तीत जास्त उद्योग येण्यासाठी आपण फॅसिलिटी देतो, तो D+ आहे. अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला जर 4000 कोटीची मर्यादा असेल तर ती मर्यादा D+ला नाही आहे. त्याच्यामध्ये रत्नागिरी असेल, नंदुरबार असेल, विदर्भाचा काही भाग असेल, म्हणून तो आपण D आणि D+ मध्ये घेतलेला आहे. तो आपण जर धाराशिव पण आहे,
तो आपण जर A+ केला साहेब उपसभापती महोदय, तर त्याच्यामध्ये अनंत अडचणी अमरावतीच्या फॅसिलिटी द्या असं म्हणतात. तुम्ही A+ प्रमाणे फॅसिलिटी द्या. A+ प्रमाणे किंवा A प्रमाणे आपण त्याला फॅसिलिटी देऊ शकत नाही, कारण आपण D+ मध्ये आहे. आणि म्हणून आपण जी बैठकीची देखील मागणी केलेली आहे. मागच्या अधिवेशनानंतर खरं तर अनेक निवडणुका लागल्यामुळे अमरावतीला बैठक मी घेऊ शकलो नाही, पण हे अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या महिन्याभराच्या आत या उद्योजकांना तिथं जर बोलवता आलं तर तिथं देखील बोलवण्यात येईल आणि तिथं सविस्तर बैठक घेऊन अमरावतीच्या